नमस्कार मंडळी, आज आपण असे 4 रूम बघणार आहे की जे क्रांतिसिंह नाना पाटील चौकापासून एकदमच जवळ आहेत. अतिशय सुंदररित्या असे बांधलेले 4 युनिट आहेत आपल्याला दिसत असतील. यातला हा कॉर्नर बंगलो आहे, 4 नंबरचं युनिट आहे. याला जर एंट्री रोड जर तुम्ही बघितला तर हा 25 फुटी रोड आहे आणि याच्या ज्या युनिटच्या समोर जर तुम्ही बघितला तर याच्या समोर सुद्धा तुम्हाला 25 फुटी रोड दिसेल. यातला हा जो कॉर्नरचा बंगला आहे हा 32.5 बाय 50चा आहे, पण हा सगळ्यांच्या इन्फॉर्मेशन सांगतो की हा बंगला बुक झालेला आहे. बऱ्यापैकी सगळे हे जे बंगलो आहेत अतिशय उत्तमरित्या दिलेले आहेत. याला रो बंगलो बनता येणार नाही, कारण की याच्या सगळ्या ज्या भिंती असतील किंवा याचे कॉलम असतील हे सेपरेट दिलेले आहेत. तुम्ही बघू शकताय की समोरची इलिव्हेशन बघू शकता, एकदम छान उत्तमरित्या दिलेला आहे. यातला हा एक युनिट आहे 3 नंबरचा, मधला आहे तो 2 नंबरचा आहे आणि जो लास्टचा आहे तो कॉर्नरचा एक आपल्याला द्यायचा आहे. बऱ्यापैकी यातले जे काय तुमचे बंगलोचा जो काय प्लॅन आहे ते सगळ्या युनिटचा सेम आहे. फक्त हॉलची लांबी आणि रुंदी फक्त या कॉर्नर प्लॉटची थोडी जास्त आहे. बऱ्यापैकी सगळं काम आवरत आलेलं आहे. फक्त जरा आतले डोअर्स असतील, विंडो असतील एवढेच लावायचे राहिलेले आहेत. बाकीचं सगळं फरशी काम वगैरे झालेलं आहे. तुम्ही बघू शकताय, आपण कॉर्नर प्लॉट हा बघू शकताय. तुम्ही कॉर्नर प्लॉटच्या स्पेसेस असं समोर असं जागा दिलेलं आहे. हे जे काही सगळे तुम्ही रो बंगलो बघताय पश्चिममुखी रो बंगलो आहेत आणि पश्चिममुखी एंट्री दिलेली आहे. वास्तुशास्त्रानुसार बऱ्यापैकी एंट्री देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा कॉर्नर बंगलोचं थोडी याची फिनिशिंग झालेलं आहे. थोडी ह्याच्या रिलेटेड मी तुम्हाला माहिती देतो. पुढं तुम्ही बघितला तर इथे ही 10 फूट जागा सोडलेली आहे. बाल्कनीवरची थोडी पुढं आलेली आहे. इथून जर तुम्ही बघितला स्पेसेस अशी जागा दिलेली आहे. साईड मार्जिन दिलेला आहे, 5 फूट दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितला तर सेपरेट बोर कनेक्शन या युनिटसाठी दिलेलं आहे. या ठिकाणी सेपरेट बोर कनेक्शन आहे आणि या ठिकाणी पाण्याचं कनेक्शनसुद्धा दिलेलं आहे. जर तुम्ही बघितला तर या साईडला पाठीमागच्या साईडला तुम्ही युटिलिटीसुद्धा बघू शकताय. आता आपण घरामध्ये एंट्री करणार आहे. तुम्ही बघू शकताय याला एंट्री करताना थोडा वरती चढण्यासाठी पायऱ्या दिलेल्या आहेत. आता एंट्री करताना तुम्ही बघू शकताय सागवानी डोअर दिलेले आहेत, 2 दरवाजे दिलेले आहेत. हा जो काही डक्ट दिलेला आहे हा डक्टलासुद्धा कवर केलेला आहे, लोखंडी ग्रिल घातलेला आहे. हे पुढं दिसू नये म्हणून ग्रिल घातलेलं आहे. ह्याच्यामधून पायपिंग आपलं ओढलेलं आहे प्लंबिंगचं. ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितला तर हॉल तुम्ही बघू शकता, एकदम प्रशस्त असा हॉल आहे. हा कॉर्नर प्लॉटचा हॉल आहे. ह्याची लांबी रुंदी म्हटला तर हा 14.5 बाय 12.9 फीटाचा आहे. आणि जे काही मधले रो हाऊस आहेत जो की 2 आणि 3 नंबरचं युनिट आहे त्याचं जर बघितलं तर 13.5 बाय 12.9 फुटाचे लांबी रुंदी दिलेली आहे. तुम्हाला एक माहिती सांगतो की बऱ्यापैकी बिल्डर GM आणि अँकरचे देतात स्विच, आणि हे जे काही बिल्डर आहेत यांनी आपल्याला लिग्रॅनचे स्विचेस देणार आहेत म्हणून सांगितलेले आहेत. सगळ्या विंडोजला तुम्ही बघितला तर ग्रॅनाइट दिलेला आहे, 4ही साईडनं दिलेला आहे ग्रॅनाइट. एक मस्त एकदम ब्लॅकमध्ये फिनिश असलेला दिलेला आहे, छान असा उत्तमरित्या असलेला दिलेला आहे. तुम्ही बघू शकता की ह्याला कशी नक्षी काम वगैरे केलेलं आहे ग्रॅनाइटच्या कामामध्ये. हा असा आपला उत्तम असा हॉलमधून आपण एंट्री जर केली तर हा आपली एंट्री आतल्या साईडला आपल्याला किचनच्या इथे जाते. किचन हा तुम्ही बघितला तर 17.5 बाय 10चा असा किचन दिलेला आहे. तुम्ही मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की जर तुम्ही बघितला तर बिल्डर आपल्याला बऱ्यापैकी कॉस्ट कटिंग म्हणून आपल्याला 4 बाय 2ची फरशी देतात, पण या बिल्डरचं जर तुम्ही बघितला तर बऱ्यापैकी सगळ्या मोठ्या फरशा दिलेल्या आहेत. 32 बाय 64चे दिलेले. ह्याची मजुरी वगैरे घालण्याची वगैरे असते, खूप असते आणि याच्यामध्येच आपल्या बंगल्याचा खर्च हा भरपूर जातो. इथं आपल्याला दिलेला आहे किचन कट्टा दिलेला आहे वास्तुशास्त्रानुसार आग्नेय दिशेला. जर तुम्ही बघितला तर या साईडला सेफ्टी डोअरसुद्धा दिलेला आहे आणि याच्या आतमध्ये तुम्हाला एक डोअरसुद्धा आपल्याला येणार आहे. आणि हे आपली बॅक साईडला युटिलिटी आहे. खालच्या साईडला तुम्ही जर बघितला खालीच आपली ही एक बेडरूम दिलेलं आहे, 11 बाय 10ची बेडरूम दिलेली आहे, छान असे उत्तमरित्या. सगळ्याच बेडरूमला आपल्याला POP दिलेला आहे. सगळ्या मास्टर बेडरूमला हॉलला POP दिलेला आहे. इथे एक टॉयलेट दिलेला आहे, सेपरेट टॉयलेट दिलेला आहे, इंडियन टॉयलेट दिलेला आहे. खाली या साईडला बाथरूम दिलेला आहे. बाथरूम 4 बाय 7चा आहे. टॉयलेट आहे ते 3 बाय 3चं.
आता इथून जर तुम्ही बघितला, जर स्टेअर केस जर तुम्ही बघितला तर ह्या स्टेअर केसला बऱ्यापैकी बिल्डर असतात ती एकच फरशी घालतात. इथं जर तुम्ही बघितला तर ह्या 2 फरशी आहेत, ही एक आहे आणि ही एक आहे. ह्याच्यामुळं याचं जे काय रेलिंग आहे, स्टेअर केस आहे, एकदम दिसायला सुद्धा छान दिसतं. इथं आपल्याला स्टील रेलिंगसुद्धा येणार आहे. इथून एंट्री केली की तुम्हाला ही फॅमिली रूम दिसेल, जी की 14x10 आहे. या फॅमिली रूमला लागून तुम्ही बघितला तर 11x10 आपली मास्टर बेडरूम दिलेलं आहे. या मास्टर बेडरूमला आपल्याला एक अटॅच बाथरूम दिलेला आहे. तुम्ही जर बघितला तर या बाथरूमला वॉल हँग कमोड दिलेले आहे. बऱ्यापैकी आपले बिल्डर वगैरे देतात ते खाली फ्लोअर सरफेसचं ॲश ट्रॅपचं देतात. ह्याच्या ठिकाणी आपण जर बघितलं तर तुम्हाला वॉल हँग कमोड देणार आहेत. पूर्ण फरशी वरतीपर्यंत दिलेलं आहे आणि यालासुद्धा आपण सिलिंग देणार आहे. ह्याचं मटेरियल जर तुम्ही बघितला तर कन्सिल तुम्हाला बऱ्यापैकी सगळे कॉक्स वगैरे दिलेले आहेत, फ्लश वगैरे दिलेले आहेत. इथं आपला मिक्सर वगैरे येईल. गिझरसाठी कनेक्शन दिलेलं आहे. 2 खिडक्या अशा दिलेल्या आहेत या मास्टर बेडरूमला. व्हेंटिलेशन एकदम उत्तमरित्या दिलेलं आहे. POP तुम्ही बघू शकताय, फुल POP दिलेला आहे. आपली फॅमिली रूम झाली. इथून आपण वर आलो होतो आणि ह्याला एक कॉमन असं एक बाथरूम दिलेलं आहे की जेणेकरून कोणीही यूज करता येईल वरच्या फ्लोअरला. यालासुद्धा वॉल हँग कमोड दिलेला आहे. 7x4चा आहे. वरतीसुद्धा आपल्याला सिलिंग येणार आहे. इथं जर तुम्ही बघितला तर सेम याच्या खाली असं एक वॉश बेसिन दिलेलं आहे. मी खाली दाखवायचं विसरलो, पण सेम असं खाली एक वॉश बेसिन दिलेलं आहे. इथं वरती एक छोटासा एक स्पेस दिलेला आहे की जेणेकरून आपले साहित्य याच्यामध्ये ठेवता येईल. आणि आपण एक आता एंट्री करत आहोत या मस्त अशा एका बेडरूममध्ये. इथून तुम्ही बघितलं तर भरपूर असं वारे येतं. तुम्ही निसर्ग बघू शकता, किती रम्य असा परिसर तुम्हाला दिसतो. छान असा रम्य असा परिसर दिसतो तुम्हाला. इथं वारंसुद्धा खूप भरपूर आहे. या साईडला जर तुम्ही बघितला तर ही मास्टरच्या साईडची एक स्पेस आहे की ते आपल्याला मस्तपैकी वापरता येते. रात्रीच्या वेळी आपण इथं बसून जेवण वगैरे करू शकतो, मुलांच्या सोबत गप्पा गोष्टी वगैरे करू शकतो. परत आपण ह्या बेडरूममध्ये एंट्री मारतोय. ही जी वरची बेडरूम आहे ही बऱ्यापैकी 14.9 ते 12.9 फीटाची दिलेली आहे. आणि हा जो काय टेरेस दिलेला आहे हा 15 फीट बाय 8 फीटाचा आहे. आणि पुढचा जो स्पेस आहे तो बाल्कनीला आपल्याला दिलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला ग्लास रेलिंगसुद्धा मिळणार आहे. उत्तम असा एकदम छानरित्या असा बांधलेला हा बंगलो आहे. ह्याला तुम्ही वरती बघू शकता, सिलिंग दिलेलं आहे. छान असं सिलिंग दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये लाईटसुद्धा येणार आहेत. इथं जर तुम्ही बघितलं फ्रंट साईडला तर इथं फ्रेंच डोअर दिलेला आहे. या बेडरूमला पूर्ण POP दिलेला आहे. लीग ग्रँड स्विचेस येणार आहे. पॅरीवेअर सगळे प्लंबिंगचं मटेरियल येणार आहे. सेपरेट डोअर दिलेले आहेत. डोअर प्लस तुम्हाला एक सेफ्टी डोअरसुद्धा दिलेले आहेत, जे की खूप खूप महत्त्वाचे असतात. आपण खाली बघितलं, खाली एक पाण्याची टाकी दिली होती आणि आपल्याला 1000 लिटरची एक पाण्याची टँकसुद्धा इथं वरती आपल्याला मिळणार आहे. आणि हा कॉमन डक्ट आहे. इथं सेपरेट डक्ट ह्या युनिटसाठी तुम्ही बघू शकताय. मधलं युनिट जर बघितलं तर त्याला कॉमन डक्ट दिलेला आहे. आणि जर तुम्ही बघितला तर याची ही वॉल तुम्ही बघू शकता. ह्या वॉल असेल किंवा याचा कॉलम असेल हा सेपरेट दिलेला आहे. तुम्ही बघू शकता इथं वरती याचा कॉलम आणि याची कॉलम, ही भिंत तुम्ही बघू शकता, डिफरन्शिएट करू शकताय. कॉलमसुद्धा पुढं दिलेला आहे. तर असा हा उत्तमरित्या बांधलेला हा रो बंगलो म्हणता येणार नाही, सेपरेट बंगलो आपल्या इथं क्रांतिसिंह नाना पाटील चौकाच्या इथे देण्याचे आहे. तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना सांगा. आणि ह्या कॉर्नर बंगलोची प्राईस आत्ता तरी सांगितलेली आहे सध्या 82 लाख रुपये. आणि मधले जे युनिट आहे ते 78 लाख रुपये सांगितलेले आहे. थोडंफार निगोशिएबल होईल. जर तुम्हाला आवडलं असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, मित्रांनासुद्धा सांगा. थँक्यू.